बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार। परिस्थिती अशी की कर्जत शहर हे गोदड महाराजांच्या आधिपत्याखाली अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी सर्व समाज एकत्र राहतो। परंतु मला सुद्धा एक गोष्ट माहीत नव्हती। मागच्या 2-4 दिवसापूर्वी एका कुटुंबातली सदस्य करून या ठिकाणी नवीन ट्रस्ट स्थापन केले अशी ती माहिती मला समजल्यानंतर सर्व ती माहिती गावभर पसरत गेली। परिस्थिती अशी की त्यांना ट्रस्ट स्थापन करायचं होतं। सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना हे ट्रस्टमध्ये समावेश करून हे ट्रस्ट स्थापन करायला पाहिजे होतं, पण त्यांनी असं कुणालाही माहिती नव्हता। गपचूपच या ठिकाणी हे घरगुती ट्रस्ट म्हणलं तरी ह्याला काही हरकत नाही, घरगुती ट्रस्ट स्थापन केले। हे त्यांनी स्वतःहून हे ट्रस्ट विड्रॉल करावं किंवा कॅन्सल करावं असं मी एक कर्जत नगरपंचायतचा उपनगराध्यक्ष या नात्याने त्यांना विनंती करतो। कारण काय की भविष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल म्हणजे गावामध्ये अशांतता माजल्याशिवाय राहणार नाही। आणि माझे अजूनही तुम्हा सर्व मीडियाच्या माध्यमातून कर्जतच्या या गोदड महाराजांच्या ट्रस्टच्या संदर्भामध्ये या कर्जतला 2 आमदार आहेत, त्यातील एक महाराष्ट्र राज्याचे सभापती राम शिंदे आहेत आणि दुसरे जे आमदार आहेत ते रोहितदादा पवार आहेत। यांनी दोघांनी मिळून या विषयामध्ये जर लक्ष घातलं तर हे गावामध्ये काही अनुचित प्रकार, अनुचित घटना घडणार नाहीत। त्वरित हे ट्रस्ट एकतर ज्यांनी स्थापन केले त्यांनी ते कॅन्सल करावं, विड्रॉल करावं, अन्यथा त्याच्यानंतर जर होत नसेल तर या दोन्ही आमदारांनी मिळून याच्यामध्ये लक्ष घालून यातून मार्ग काढावा। आणि नवीन ट्रस्ट जर स्थापन करायचं असेल तर सर्व गावकऱ्यांनी मिळून एकत्र येऊन सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन आणि मानकऱ्यांना, पुजाऱ्यांना बरोबर घेऊन स्थापन करावं अशी मी सर्व गावकऱ्यांना व ज्यांनी ट्रस्ट स्थापन केले त्यांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो। हे असं मला माहिती मिळाली आहे की निशिकांत पाटील आणि प्रदीप पाटील अजून बरेच ते घरातले एकाच कुटुंबातले लोकांनी मिळून हे ट्रस्ट स्थापन केले। आता काय इच्छा आहे तुम्हाला, काय वाटतं? माझं असं मत आहे आणि गावकऱ्यांची बी लोकभावना अशी आहे की स्वतःहून त्यांनी ट्रस्ट हे कॅन्सल करावं, की स्वतःहून त्यांनी कॅन्सल करून त्यांना ट्रस्ट स्थापन करायचं तर नगरसभा घेऊन नगरसभेमध्ये किंवा गावामध्ये सर्वांना विचारून सर्व जाती धर्माच्या लोकांना, पुजाऱ्यांना, मानकऱ्यांना बरोबर घेऊन ट्रस्ट स्थापन करायला हरकत नाही।